आणि मुंबई ईस्ट वेस्टमध्ये एक मोठी बातमी, ब्रेकिंग न्यूज या क्षणाची. अन्न आणि औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं घेतलाय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप आणि पुरावे हे समोर आले आहेत. त्यामुळे ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुणे अन्वेषण शाखेच्या अहवालानुसार परीक्षेत गैरप्रकार झाल्याचं निष्पन्न झालं असून एकाच उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला आणि त्याचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगानं आयोगाकडून फेरपरीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. आणि या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ आपला प्रतिनिधी वेदांत नेपकडनं. वेदांत, काय माहिती या संदर्भात? ज्या प्रकारे आपण बघितलं होतं 22 मार्च 2026 ही परीक्षा झाली होती आणि ही चाळणी परीक्षा झाल्यानंतर जी पुढची प्रक्रिया असते ती पुढची प्रक्रिया पार पडली होती आणि सर्वसाधारण जी यादी आहे उमेदवारांची ती सुद्धा जारी झाली होती. म्हणजे भरती प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती. मात्र त्यानंतर काही आरोप या सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार झाल्याचे समोर आले. काही पुरावे सुद्धा विरोधकांनी MPSC कडे दिले आणि त्यानंतर या सगळ्याचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडनं करण्यात आला होता आणि या तपासामध्ये जो अहवाल समोर आलेला आहे त्यामध्ये या सगळ्या परीक्षेमध्ये म्हणजे जी चाळणी परीक्षा होती त्यामध्ये गैरप्रकार झाल्याचं उघडकीस आलेलं आहे. एका उमेदवाराला या परीक्षेचा प्रश्नसंच मिळाला होता, त्यांनी तो लाभ घेतला होता हे समोर आलंय आणि त्यामुळे भविष्यात MPSCची पारदर्शकता राहावी या सगळ्याचा विचार करता MPSCने ही संपूर्ण भरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय आता थोड्या वेळापूर्वी घेतलेला आहे. अशा प्रकारचं परिपत्रक MPSC कडनं जारी करण्यात आलेलं आहे आणि फेरपरीक्षा आता या सगळ्या उमेदवारांची घेतली जाईल असं सुद्धा या परिपत्रकात म्हटलेलं आहे. त्यामुळे पूर्ण जी काही प्रक्रिया राबवण्यात आली होती अगदी परीक्षेपासून ते भरतीपर्यंत ती पूर्णपणे आता रद्द करण्यात आली आहे. विजय. वेदांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.